सर्वांचं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सध्या क्लासेसमध्ये. वर्ग समीकरणे 2 सराव संच 2.1 भाग दुसरा आपण घेणार आहोत. भाग दुसरा म्हणजे त्या सराव संचाचा पार्ट 2 आपण घेणार आहोत. काल आपण पार्ट 1 पाहिलं, म्हणजे जेणेकरून आपल्याला सराव संच सोडवण्याची आपल्याला काय होईल त्या ठिकाणी आयडिया येईल, जेणेकरून आपण एक पार्ट 1 या ठिकाणी आपण काल पाहिला होता. आज वळूया आपल्या भाग 2 कडे. बघा, प्रश्न क्रमांक हा तुमच्या पुस्तकातले प्रश्न आहेत. हे प्रश्न हे बघा, मुद्दामून मी प्रश्न दाखवले कारण जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे की प्रश्न कुठले आपले ते. चला पुढे जाऊया. प्रश्न पहिला आहे तुम्हाला, कोणती दोन वर्ग समीकरणे लिहा. कोणती दोन वर्ग समीकरणे लिहा. तर या ठिकाणी आपण दोन वर्ग समीकरणे लिहिली आहेत. कोणती दोन वर्ग समीकरणे सांगितली तर आपण दोन वर्ग समीकरणे लिहिली आहेत. प्रश्न दुसरा बघा की खालील, प्रश्न दुसरा तुम्हाला असा आहे की खालील बघा, खालील वर्ग समीकरणांपैकी खालील समीकरणांपैकी तुम्हाला काय प्रश्न विचारला पुढचा, खालील वर्ग समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती हे तुम्हाला ओळखायचं आहे. कोणकोणती वर्ग समीकरणे आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. येस. बघा, प्रश्न काय पहिला, आपण हे काल पण पाहिलं होतं. प्रश्न पहिला आपला हा आहे की एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. याची उकल काय बघा, तर एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 यामध्ये जर आपण विचार केला नाही तर एक्स हे काय आहे, एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे तर 2 आहे. सर्वात मोठा घातांक किती आहे तर 2 आहे. म्हणून हे काय आहे तर वर्ग समीकरण आहे. म्हणून हे काय आहे, वर्ग समीकरण आहे. काल पण तुम्हाला सांगितलं होतं मी, फक्त आज आपण ते सोडवले आहे म्हणून तुम्हाला थोडं ते वेगळं असेल. बघा, प्रॅक्टिस 2.1 second part we are going to learn. Question number 1, write any two quadratic equation. Write any two quadratic equations here. Now we have taken two equations. फक्त आपल्याला रूल मध्ये ठेवून त्या इक्वेशन्स आहेत. क्वेश्चन नंबर 2, डिसाइड which of the following are quadratic equation. x square plus 5x minus 2 is equal to 0. So solution, in the equation, in this equation, what happens, x square plus 5x minus 2 is equal to 0. X is the only variable. Variable फक्त x is the only variable, and maximum index of the variable is what? It is 2. Maximum index is 2. Therefore, it is a quadratic equation. Therefore, it is what? It is a quadratic equation. समजतंय? Right? Same questions तुम्हाला पुढे बघा अजून. Yes, बघा. हे सर्व क्वेश्चन्स आहेत. आणि क्वेश्चन नंबर 3 हियर. क्वेश्चन 4 भरपूर मोठं आहे. चला जाऊया आपण. Yes. So here also बघा, हो, हियर ऑल्सो बघा, पुढे प्रश्न आहे की y वर्ग वजा 5y वजा 2. इथे सुद्धा काय, तर सर्वात मोठा घातांक सर्वात मोठा एकच चल आहे y, सर्वात मोठा घातांक आहे 2, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आता इथे जर तुम्ही विचार केला y वर्ग अधिक 1/y बरोबर 2, इथे y हे एकच चल आहे, परंतु सर्वात मोठा घातांक 2 नाही. का बरं नाहीये तुम्हाला दाखवतो सोडून मी इथे. बघा, गणित तुमचं कसं आहे, तर एक y वर्ग अधिक 1/y. बघा काय दिलं तुम्हाला, y वर्ग अधिक 1/y बरोबर 2, हे असं आहे. याला जर तुम्ही आपण सोडवलं, तर काय होणार, या y वर्गाने y चा गुणाकार होणार. मग किती होणार, ते y चा घन होणार. किती होणार, y चा घन अधिक 1 बरोबर 2y. म्हणजे तुमचा किती आला, सर्वात मोठा घातांक किती आला, तर या ठिकाणी 3 आला. 2 आहे का, नाही. ठीक आहे. तर इथे हे समीकरण आहे का, नाहीये. कारण या ठिकाणी जो सर्वात मोठा घातांक किती आलेला आपल्याला, या ठिकाणी 3 आलेला आहे. परत रिपीट करतो बघा. रिपीट करतो क्वेश्चन अगेन. y square plus 5y minus 10. इथे y is the only variable and maximum index of the variable is 2. Therefore, it is a quadratic equation. And here y square plus 1 upon y is equal to 2. On solving this, when we solve this y square plus 1 upon y, on solving this, what we get? What do we get here? What do we get here? Y square into y is equal to y cube plus 1 is equal to 2y. So maximum index किती आहे? It is not 2. बघा, it is not 2. 2 आहे का? नाही, it is not 2. It is 3. It is not a quadratic equation. Therefore, it is not a quadratic equation. समजतंय का? मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं quadratic equation चे काय रूल्स होते. Then I have already told you. पुढे जाऊया बघा. येस, इथे सुद्धा तुम्हाला थोडं सोडवावं लागेल हे. हियर y स्क्वेअर प्लस 1 अपॉन x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू -2. आता हे सोडवायचं आपल्याला. कसं सोडवणार तुम्ही? x प्लस 1 अपॉन x ऑलरेडी सोडवलं, पण तरी तुम्हाला थोडंसं सोप्या भाषेत सोडून दाखवतो. इज इक्वल टू मायनस
इज इक्वल टू -2 बघा इज इक्वल टू -2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स किती झालं एक्स स्क्वेअर. एक्स इंटू एक्स किती झालं तुमचे एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू हा परत तिकडे जाणार -2x. राईट झालं. तर तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळते ही मिळते इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. म्हणजे इथं तुम्हाला काय आहे हे वर्ग समीकरण आहे कारण एक्स हे एकच चल आहे आणि घातांक किती आहे तर सर्वात मोठा घातांक किती आहे 2 आहे. फक्त हे सोडवायचं होतं आपण म्हणून सोडून आपण या ठिकाणी पूर्णपर्यंत नाही तर सोडवलंच नाही सर आपल्याला कळलं नसतं की आहे की नाही. सी दिस वन क्वेश्चन नंबर 4. दिस वन वी हॅव सॉल्व दिस. परत सोडून पाहिजे तर परत आय विल सॉल्व दिस फॉर यू. -2 हे सोडवता आलं पाहिजे. You should be able to solve this. So x into x is equal to x square plus 1 is equal to -2. X is equal to -2. So -2 इकडे आलं कारण it will be plus. So x square plus 2x plus 1 is equal to 0. Here x is the only variable and the maximum index of the variable is 2. Therefore it is a quadratic equation. Therefore it is a quadratic equation. समजतंय. So question number 2 या ठिकाणी पूर्ण झालं आपलं. सॉरी 1 नाही अजून नाही वाटतं. अरे आहे 2 प्रश्न अजून 2 मिनिटं घेऊया चला. क्वेश्चन 5 मध्ये काय दिलंय सेम क्वेश्चन आहे तुम्हाला फक्त ते सोडवायचे तुम्हाला हे काय करायचं तुम्हाला यू हॅव टू सॉल्व दिस. तर यामध्ये 5 आणि m वजा 5 यांना सोडवलं आपण म्हणजे आपण आधी m घेतला दुसरा ब्रॅकेट घेतला परत 2 घेतला दुसरा ब्रॅकेट घेतला 0 आला. इथे सोडवायचा विचार केला तर यांनी गुण m गुणिले m वर्ग m गुणिले वजा 5 वजा 5m 2 गुणिले m 2m 2 गुणिले वजा 5 वजा 10 वजा 5 आणि अधिक 3 किती वजा 5 अधिक 2 किती झाले वजा 3. आपल्याला बघा हे पाहिजे शेवट हे आलं की तुम्हाला कळेल की या ठिकाणी एम हा एकच चल आहे आणि घातांक किती आहे सगळ्यात जास्त 2 तर हे वर्ग समीकरण आहे. हे काय वर्ग समीकरण आहे बरोबर. परत रिपीट करूया बघा. चला लेट्स रिपीट इट हिअर. पुढे गेलं पुढचं वाटतं माझ्या होते हे नाहीये. येस दिस वन. Here, if you see here, m plus 2 and m minus 5 as a multiplication kara, you will get this value m square minus 3m minus 10 is equal to 0. So in this equation, m square minus 3m minus 10 is equal to 0. M is the only variable and index of the variable is 2 and index of the variable is what 2. Therefore, it is a quadratic equation. Therefore, it is a quadratic equation. Getting अजून एक question same types आहे बघा पुढे. Yes. m cube आता इथे बघा तर डिरेक्टली दिले त्यांनी m cube plus 3m square minus 2 is equal to 3m square 3m cube 3m cube. आता हे जरी सोडवलं ना आपण बघा इथे सोडवलं आपण समजा m cube आपण तिकडे घेऊन गेलो काय ना तुमचं इथे बघा इथे तुम्ही जर सोडवायला गेला इथे समजा आपण शून्य घेतलं या बाजूला आणि आपण सोडवलं जरी तर 3m वर्ग बघा 3m वर्ग वजा 3m घन आहे 3m घन वजा m घन अधिक 3m वर्ग वजा 2. आता 3m मधून जरी m गेला तरी उरलं किती तुमच्या या ठिकाणी इथे उरतात किती 2 उरतात म्हणजे तुमचं उरतं किती 2m चा घन उरतो 2m चा घन उरतो या ठिकाणी अधिक 3m चा वर्ग वजा 2. म्हणजे m हे एक चल आहे परंतु सर्वात मोठा घातांक 2 आहे का तर नाहीये. तो किती आहे तर तो 3 आहे या ठिकाणी किती आहे तो 3 आहे बघा 2m चा घन म्हणून हे वर्ग समीकरण आहे का नाही. हे वर्ग समीकरण आहे का तर नाहीये. हे वर्ग समीकरण नाहीये. परत रिपीट करतो बघा. लेट्स रिपीट दिस अगेन. m cube plus 3m square minus 2 is equal to 3m cube. Now m is the only variable and it is the maximum index of the variable is not 2, it is 3. It is 3 किती आहे 3 आहे. सपोज इथं तुमचं 3 असतं सपोज जर असं असतं ना तर हा ऑलरेडी कट झाला असता आणि इट कुड हॅव बीन अ क्वाड्रेटिक इक्वेशन जर असतं पण तसं नाहीये ते इथे राईट. तर इथे तुमचं जर 3 असतं बघा 3m क्यूब इथे असतं आणि इथे पण 3m क्यूब असतं ना then it would have gone it would have gone म्हणजे लॅब झालं असतं. It is not a quadratic equation. Therefore, it is not a quadratic equation. समजतंय का तुम्हाला गुड. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न पहिला झालाय हा दुसरा प्रश्न होता आणि प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे की तुम्हाला खालील जी काही समीकरणं दिलेली आहेत बघा ही समीकरणं जी दिलेली आहेत ना आपल्याला या समीकरणांना आपण काय करायचं आहे तर या समीकरणाला आपल्याला एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात लिहायचंय. त्याचबरोबर प्रत्येकाची एबीसी प्रत्येकातील एबीसी ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. कशी किंमत काढायची तुम्हाला एबीसी ची किंमत काढायची आहे. प्रश्न आहे आपला 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग
दोन वाय बरोबर 10 वजा वायचा वर्ग. आता याला रिअरेंज करायचं. याला काय करायचं? रिअरेंज म्हणजे काय करायचं? याचं नीट अरेंजमेंट करायची आहे. बघा आता हे जे आहे ना इथे वाय वर्ग, तर वाय वर्ग आपण काय करूया? वाय वर्ग आणि 10 या दोन्ही संख्या आपण काय करूया? बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊ. म्हणजे चिन्ह बदलतील. वायचं किती झालं बघा, इथे धन झाला, हा 10 इथे ऋण झाला, हा 2y तसा तसा तिथंच राहिला. इथे आले 0. आता याची आपण काय केली? तुलना केली. आपण याची तुलना केली. ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. याची आणि या दोघांची तुलना केली. तर तुलना केल्यावर आपल्याला काय कळलं या ठिकाणी, की बघा ए ए किती आलं या ठिकाणी? 1. ए किती आलं या ठिकाणी? 1. बी किती आलं या ठिकाणी? बघा बी किती आहे? तर इथे 2 आहे. बी किती आलं या ठिकाणी? 2 आला. आणि सी किती आलं या ठिकाणी? 10 नाही येणार, तर -10 येणार. किती येणार? तर -10. किती आले? -10. समजतंय का? अशा प्रकारे आपण तुलना करतोय. रिवाइज करूया बघा परत. येस. Write the following equation in the form of x square plus bx plus c is equal to 0. Then you have to find the value. Then you have to write the values of a, b, c in each equation. This is the question number 1 given to you. This one is given to you. 2y is equal to 10 minus y square. So rearranging this, what do we get? Okay. So always remember this square should be positive. This square should be positive. याला positive करायचं आहे. So what do we get here? Y square, this we have taken to the left hand side. We get y square plus 2y minus 10. Sign change झालं, minus plus plus चं minus झालं. So here by comparing with ay square plus by plus c is equal to 0, a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to minus 10. c is equal to minus 10. समझा? चला पुढे जाऊया. Let's go ahead. Yes. Question number 2 here. आता तुम्हाला ऍक्च्युअली दिले ते सोडवायची पण आहे तुम्हाला. एक्स वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. इथे तुम्हाला सूत्र वापरायचं आहे a वजा b कंसाचा वर्ग. तुम्हाला सूत्र वापरायचं आहे a वजा b कंसाचा वर्ग. चला सूत्र सांगा मला. कोण सांगेल बरं सूत्र हे? 2 मिनिटं. हे सूत्र सांगायचं मला. चला. तर सूत्र आपलं असं आहे की लक्ष द्यायचं इकडे. हियर x minus 1 the whole square, that means a minus b the whole square. We have to use the formula. हा फॉर्म्युला आपल्या ठिकाणी वापरायचा आहे. आपला जो फॉर्म्युला आपला आहे तर काय फॉर्म्युला बघा. a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. हा आपला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तर इफ यू गो टू द विथ द फॉर्म्युला, जर फॉर्म्युला सोबत आपण गेलो तर तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी बघा. a वर्ग म्हणजे x चा वर्ग वजा 2x अधिक 1 आणि इकडे 2x अधिक 3 तसंच राहिले. आता हे आपल्याला परत सोडवायचे आहे. ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत 2x अधिक 3 हे आपण त्या बाजूला घेऊन जाऊ. चिन्ह त्यांची बदलतील. 2x काय होणार? हा 2x वजा होणार. म्हणजे 2x आणि 2x किती आले तुमचे? किती आले? वजा 2x वजा 2x आले वजा 4x. हा 3 तिकडे जाणार. 3 वजा होणार. 1 वजा 3 आले वजा 2. बरोबर. मग आपल्याला काय मिळालं समीकरण? हे समीकरण तुम्हाला मिळालेलं आहे एक्स वर्ग वजा 4x अधिक एक्स वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0. आता त्याची तुलना करायची. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला याची तुलना करायची. एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याची तुलना करायची. ए मिळाला 1, बी मिळाला वजा 4, सी मिळाला वजा 2. सी किती मिळाला तुम्हाला? वजा 2. समजतंय? सी मिळाला वजा 2. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. Yes, this one. X minus 1 the whole square is equal to x plus 3. We are going to use the formula of a minus b the whole square. कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत आपण? a minus b the whole square. You have to use the formula a minus b the whole square. So formula is a square minus 2ab plus b square plus b square, right? So you have to use the formula here. हा फॉर्म्युला इथे वापरला. So what do we get here? काय मिळतं तुम्हाला या ठिकाणी? So we get here x square minus 4x minus 2 is equal to 0. सोडवल्यानंतर and comparing with x square plus bx plus c is equal to 0, what do we get? A is equal to 1, b is equal to minus 4 and c is equal to minus 2. c is equal to minus 2. समजतंय? चला पुढे जाऊया. ठीक आहे. काही प्रॉब्लेम, नेटवर्कचा इकडे इश्यू होतोच आपल्या सर्वांचा. थर्ड 4 5 6 मोठा आहे. काही प्रॉब्लेम नाही. चला थर्ड वन. येस, हिअर द थर्ड वन. ना बघा आता इथे थर्ड वन मध्ये यू हॅव टू मल्टिप्लाय. हे मल्टिप्लाय करायचं तुम्हाला इथे. सो मायनस into bracket 3 into x. So whenever we open the bracket, the sign will change. 3 चा sign plus येते minus होईल and x चा sign minus येते कसं होणार? Plus होणार. So here we'll get minus 3 plus x on opening the bracket. Bracket open केल्यावर आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला येतात. मायनस यू हॅव टू टेक टू द लेफ्ट हँड साइड. डावीकडे घेऊन जा बरोबर चिन्हाच्या.
So minus 3 will be plus 3, x will be minus x. So plus 5x minus x is equal to 4x. 3 तास राहिला. कम्पेअर करायला तुलना करायची. तुलना केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला? ए मिळाला इथे 1, बी मिळाला 4 आणि सी इज इक्वल टू 3. सी किती मिळालं तुम्हाला या ठिकाणी? 3 मिळाला. ओके गाइस, चला रिपीट करूया. सी सगळं सेम असतं, ओनली द लँग्वेज चेंज. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. त्यामुळे इट डझंट मेक डिफरन्स की सर आम्ही कोणत्या लँग्वेज शिकलो. यू हॅव टू लर्न ओनली. तुम्हाला शिकणं महत्वाचं, कोणत्या लँग्वेज तुम्ही शिकायचंय. सॉरी, नेक्स्ट सोडवतो आपण. दिस वन. You have to open the bracket. Left hand side we are not touching. We are not disturbing touching. Then here it is minus 3 plus x. So whenever we take to the left hand side, what do we get here? We get minus is equal to plus 3 plus x equal to minus x. And on solving this, 5 minus 1 is equal to 4. X square plus 4x plus 3 is equal to 0. Compare kara. You'll get a is equal to 1, b is equal to 4 and c is equal to 3. c is equal to 3. समझते हैं? चलो आगे जाएंगे. सोपं आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला असं वेगळं विचारायची गरज नाही. सगळं तुम्हाला आय होप समजत असेल. नसेल तर तुम्ही प्लीज मला विचारू शकता. क्वेश्चन नंबर 4 हियर. 3m square is equal to 2m square minus 9. So here what are we going to do? Left hand here घेऊन जाऊ लेफ्ट हँड साइडला. So sign will change. Plus 2, so minus 2 झालं आणि here it is 9. So what do we get here? m square plus 9 is equal to 0. m square plus 9 is equal to 0. आज याला तुलना करायची ना. So what do we get here? याला आपल्याला सोडवायचं नाहीये. सो आपल्याला एम ची व्हॅल्यू नको. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एबीसी. देयरफॉर तुमच्याकडे बघा इथं ए इज देयर, सो बीएक्स नाहीये और बीएम नाहीये. राईट, बीएम नाही ना, तर बीएम आपण घेतला 0 इथे. सो 0m म्हणजे एम स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. कम्पेअर केलं ए एम स्क्वेअर प्लस बीएम प्लस सी इज इक्वल टू 0 शी कम्पेअर केलं. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 0 आणि सी इज इक्वल टू 9. सी किती तुम्हाला या ठिकाणी 9 आलेला आहे. बरोबर. परत रिपीट करतो, त्यामुळे तुम्हाला थोडंसं आणखी समजायला तुम्हालाच मदत होते ती. हे बघा चौथं. येस, दिस वन. सो 3m square is equal to 2m square minus 9. We have to take this to the left hand side. So sign changes. Plus 2 to minus 2 and plus minus 10 to plus 9. So 3 minus 2 is equal to m square. 3m square minus 2m square is equal to m square plus 9 is equal to 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. दिस इज अ स्टँडर्ड फॉर्म ऍक्च्युअली. आपण केलं होतं ना, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहिलं. सो व्हॉट डू वी गेट हियर? m square plus 0m plus 9 is equal to 0. कंपेअर करा. a is equal to 1, b is equal to 0 and c is equal to 9. b is equal to c is equal to 9 here. ठीक आहे गाइस, चला पुढे जाऊया. yes, so let's go ahead. Question number 5 and question number 6. चलो. Here p bracket 3 plus 6 is equal to minus 5. We need to solve. याला सोडवायचं बघा. p ने मल्टिप्लाय करायचं 3 ला. p इंटू 3 p गुणिले 3 किती झाले? 3p. अगेन p इंटू 6p किती झाले? 6p चा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 5. मायनस 5 तिकडे घेऊन जा, प्लस 5 झाले. सो यू गेट हियर ap square, sorry, 6p square plus 3p plus 5 is equal to 0. Compare with the ap square plus bp plus c is equal to 0. You get a is equal to 6, b is equal to 3 and c is equal to 5. c is equal to 5. Getting guys? चला परत पुढे रिपीट करूया आपण. सोपं आहे, फक्त एकदा नीट लक्ष द्या, एकदा सोडवा. तुम्हाला ती त्याच्यामुळे तुम्हाला आणखी चांगलं व्यवस्थित जमेल. नाव यू हॅव टू मल्टिप्लाय p with the 3 and p with the 6p. So 3p plus 6p square is equal to minus 5. Take this minus 5 to the left hand side of the equation. You will get 6p square plus 3p plus 5 is equal to 0. So by comparing with ap square plus bp plus c is equal to 0, what do we get here? काय मिळतं बघा आपल्याला. So we get a is equal to 6, b is equal to 3 and c is equal to 5. c is equal to 5. Getting? चला पुढे जाऊया. Yes, so let's go ahead. Yes, question number 6. X square minus 9 is equal to 13. X square minus 9. So 13 left hand side ला घेऊन जा. X square minus 9 minus 13 is equal to 0. X square minus 22 is equal to 0. Again standard form मध्ये आणा. X square plus 0x minus 22 is equal to 0. Compare करा. X square plus bx plus c is equal to 0. A is equal to 1, b is equal to 0 and c is equal to minus 22. c is equal to minus 22. Getting? समजतं? खूपच असं म्हणजे ही ज्या पण आली तरी परीक्षेला एक एक मार्क देतात, एक किंवा 2 मार्क असते जास्तीत जास्त. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. x square minus 9 is equal to 13. Here 13 we have to take to the left hand side. X square minus 9 minus 13 is equal to 0. Minus 9 बघा, minus 9 आणि minus 13 जर याच्यामध्ये मिस्टेक केली then you will get some mistake. सगळे मिस्टेक्स होत तुम्हाला. So it will be minus 22. किती झालं? minus 22. हे जमलं नाही तर मग गेलं सगळंच.
सेम ना. जर येत नसेल तर स्टँडर्ड 6चं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये मिळेल. सो यू गेट एक्स स्क्वेअर मायनस 22 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म इज एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल टू 0. कंपेअर करा, यू विल गेट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए इज इक्वल टू 1, b is equal to 0 and c is equal to minus 22. c is equal to minus 22. Getting guys? चला. सो क्वेश्चन नंबर 3 पण या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालं बघा. लेट्स सी. येस, क्वेश्चन 3 पूर्ण झाला. क्वेश्चन 4. येस, क्वेश्चन 4 मला तर होऊन जाईल. आपला काही वेळ लागणार नाही याच्यामध्ये, जास्त वेळ लागणार नाही सर. चलो. सो चला क्वेश्चन नंबर 4 बघूया. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणजे काय करायचं, तुम्हाला तुम्हाला वर्ग समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. एक्स ची किंमत 1 आणि वजा 1 दिलेली आहे. तर काय करायचं, सुरुवातीला एक्स ची किंमत घ्यायची आहे 1, ती ठेवायची या वर्ग समीकरणामध्ये आणि तुम्हाला किंमत काढायची आहे. तर पहिल्या वर्ग तुम्हाला किंमत मिळते 5 वजा 5 बरोबर 0. किती मिळाले, 5 वजा 5 बरोबर 0. 1 चा वर्ग 1, 4 1 4, 1 आणि 4 5, 5 वजा 5 बरोबर 0. किती उत्तर मिळालं तुम्हाला, 5 वजा 5 बरोबर 0. म्हणजेच या समीकरणाची x बरोबर 1 ही काय आहे तर उकल आहे. ही काय तर उकल आहे. आणि त्याच गणितामध्ये परत वजा 1 घ्यायचे. काय घ्यायचं त्या गणितामध्ये तुम्हाला वजा 1 घ्यायचं आहे आणि पुन्हा सोडवायचं. आता वजा 1 घेतल्यामुळे काय फरक पडतो बघा. वजा 1 चा वर्ग 1 आला, 4 1 4 वजा झाले, तर 1 वजा 4, 1 वजा 4 वजा 5 म्हणजे 1 वजा 9. 1 वजा 9 किती आले, वजा 8 आले. किती आले तुमचे, वजा 8 आले. बरोबर की नाही, वजा 8 उत्तर आलं तुमचं. म्हणजे शून्य आहे का, नाहीये. शून्य आहे का, तर नाही. म्हणजे ही समीकरणाची उकल आहे का, तर ही समीकरणाची उकल नाही. ही समीकरणाची उकल आहे का, ही समीकरणाची उकल नाही. समजतंय, परत रिपीट करतो बघा. येस. डिटरमाइन whether the given value given against each of the quadratic equations are the roots of the equation. Here equation is x square minus the quadratic equation आहे का. Quadratic equation is x square plus 4x minus 5 is equal to 0 and x is equal to 1 and minus 1. So put x is equal to 1 in the polynomial or the equation. कसंही करा. You'll get 1 the square 1, 4 1 are 4, 5 plus 1 plus 4 is equal to 5, 5 minus 5 is equal to 0, 5 minus 5 is equal to 0. Put your screen वर आहे बघा ते slide मध्ये. So here you will get x is equal to 0, therefore x is equal to 1, sorry, value 0 आली. Therefore x is 1 is the solution of this quadratic equation. Now we have to put x is equal to minus 1. So on solving this, you'll get 1 minus 4 here, minus 1 minus 4 minus 5 is equal to 1 minus 9, that is minus 8, which is not equal to 0, which is not equal to 0. 0 आहे का ते नाहीये. So x minus 1 is not a solution of the quadratic equation. It is not the solution of quadratic equation. समजतंय. चला पुढे जाऊया. सिमिलरली अजून तुम्हाला दुसरं काही दिलेलं आहे आणि फिफ्थ वन आहे, तुम्हाला फिफ्थ सिक्स्थ आहे, होऊन जाईल. माझ्यामध्ये हे तुम्ही फक्त थोडं शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला मी, शॉर्ट अँड स्वीट कसं आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला 2m वर्ग वजा 5m वजा 0, याच्यात तुम्हाला m बरोबर 2 घ्यायचा आहे, नंतर m बरोबर घ्यायचा 5 छेदात 2. m बरोबर 2 घ्या, 2m चा वर्ग 2 गुणिले 4, 5 दुणे 10, 8 8 वजा 10, 8 वजा 10 किती आले, वजा 2. शून्य आले का, नाही. म्हणजे समीकरणाची उकल आहे का, नाहीये. मी तुम्हाला याचे फोटो पण पाठवतो, म्हणजे स्क्रीनशॉट पाठवतो, त्यामुळे ते पण तुम्हाला थोडं जमेल तुम्ही उत्तर शोधण्यासाठी. जर m वजा 5/2 घेतलं आपण बघा, m वजा किती घेतलं, m बरोबर 5/2 घेतलं, तर इथे 2 5/2, 5/2 वर 5/2 चा वर्ग किती आला, 25/4. याने तुला भाग लावा, किती आलं, 25/2. 25/2 वजा 25/2 किती आले, 0. म्हणजे ही या समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची काय तर उकल आहे. ही या समीकरणाची उकल आहे. समजतंय. चलो रिपीट करूया. सी सेम क्वेश्चन आहेत, एव्हरीथिंग इज सेम हियर, नथिंग, कुछ काही वेगळं असं काही नाहीये. वी हॅव टू पुट m इज इक्वल टू 5 अँड वी हॅव टू फाइंड वेदर द व्हॅल्यू इज 0 ऑर नॉट. तर फर्स्ट मध्ये 0 येते का ती व्हॅल्यू, नाही, इट डझंट कम 0, इट इज नॉट द सोल्युशन. अँड इन द सेकंड वन, what happens here, here it is 2 into 5/2 the whole square minus 5 into 5/2. बघा इथे तुम्ही थोडं गडबड करू नका, म्हणजे झालं तुम्हाला. 5 चा स्क्वेअर येतो 25 अपॉन 2 चा स्क्वेअर येतो 4, राईट. मायनस 5 5 जा 25 अपॉन 2. बघा इथे 5 5 जा 25 अपॉन 2. सो इथे डिवाइड होणार 2. So 25 upon 2 minus 25 upon 2 is equal to 0. Therefore, it is the equation of the solution. समजलं, it is the equation of the solution. Now, question 5 आणि 6 almost same आहेत. सांगतो तुम्हाला, चला.
क्वेश्चन 5 मध्ये काय बघा, इथे तुम्हाला काय दिलंय की एक्स वर्ग वजा 10x वजा 3 बरोबर 0 आहे. एक मूळ आहे 3, म्हणजे जिथे जिथे एक्स आहे ना तिथे तुम्हाला 3 ठेवायचे. बघा, के गुणिले 3चा वर्ग आला 9k, वजा 10 गुणिले 3 किती आले, वजा 30 आले, वजा 30 आणि अधिक 3 किती आले, वजा 27 आले. हा 27 आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो, आले अधिक 27 धन 27 झाले. आणि के वर 9k वजा 27 आले, म्हणजे के बरोबर 27 वजा भागिले 3, उत्तर आलं तुमचं के बरोबर आलं 3. केचं उत्तर किती मला तुम्हाला या ठिकाणी 3 मिळालेलं आहे. परत रिपीट करतो बघा. Yes. You have to find k here, where x is equal to 3 is the root of the equation kx square minus 10x plus 3. So we have to put wherever the value is x, we have to replace it with the 3. So what do we get here? 3 square of 3 is 9. So 9k minus 30 plus 30, 3 is equal to 0. 9k minus 27 is equal to 0. 9k is equal to 27. K is equal to 27 divided by 9. So answer is 3. Your answer is 3. समजतंय. आणि शेवटचा एक प्रश्न आपला या एक्सरसाइज मधला बघा. येस, ही ऍक्च्युली ऍक्टिव्हिटी आहे, ही तुमच्या पुस्तकातून घेतलेली आपण काय म्हणतात त्याला कृती आहे, ऍक्टिव्हिटी आहे, ती आपण पूर्ण करायची या ठिकाणी. इथं ऑलरेडी दिलेलं आहे की हे तुमचं समीकरण आहे, त्याचं मूळ आहे वजा 7/5. मग आपण काय केलंय, जिथे जिथं एम आहे तिथं वजा 7/5 घेतलं आणि सोडवलेलं आहे. वजा 7/5चा वर्ग किती आला, इथे बघा 5 गुणिले वजा 7चा वर्ग आला 49/25 बरोबर, अधिक इथे पण बघा 7×14, 7×14 बघा तुम्हाला पुढे दिलं पण ऑलरेडी 7×14 वजा 14/5 वजा 14/5. त्याला भाग लावायचा, किती आले तुमचं, इथं आले 3 आले, सॉरी 5 आले. मग तुमचं उरलं किती बघा, 49/5 दिसतं तुम्हाला, वजा 49/5 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मिळालंय बघा 49 वजा 14/5 किती आलं, मग सांगा बरं, 35/5 35 उरले ना, 35/5 म्हणजे उरलं किती उत्तर तुमचं आलं 7. उत्तर किती आलं तुमचं 7. बघा उत्तर किती आलं 7 आहे. पूर्ण सोडवलंय. आता पुस्तकामध्ये तुमचं जी ऍक्टिव्हिटी एवढीच असल्यामुळे आपल्याला जास्त जागा त्या ठिकाणी नसते, जे आहे तेच आपल्याला भरावं लागतं. मग के हा 7 तिकडे गेला काय आला, -7 झाला. मग तुमचा के किती आला या ठिकाणी, -7 आला. के किती आला तुमचा, -7 आला. बरोबर. बघा शेवटचं गणित राहिलं ते इंग्लिश मध्ये सांगतो आणि मग या ठिकाणी थांबूया आपण. सी one of the root is 7 minus 7/5. So we have to replace the value of m with -7/5. Here on replacing the value we get 7 plus k is equal to 0. कसं आलं काय आलं, I have already told you last session मध्ये. So k is equal to -7. k किती आलं तुमचं या ठिकाणी -7. You got the value of k is equal to -7. समजलं. So in this way we have completed your 2.1. बघा we have completed your 2.1. थोडंसं मोठे होते, गणित वगैरे थोडेसे स्लाइड्स मोठे आहेत, पण डोंट वरी, आपण सर्व सोडवलेलं आहे.